पार्कला यावेळी सगळ्यात पहिल्यांदा राज ठाकरे कोणासोबत तरी व्यासपीठ शेअर करतील असं एक अभूतपूर्व चित्र पाहायला मिळणार आहे। मुंबईमध्ये कशी समीकरणं बदलली आहेत आता, जेव्हा शिवसेना भाजपाबरोबर नाही आहे त्यावेळी जे लोक सोबत होते ते आज विरोधात आहेत, जे विरोधात होते ते सोबत आहेत। एक अस्तित्वाचा प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने तयार झालेला आहे। मला तुतारीला मत द्यायचं होतं, पण राष्ट्रवादी म्हणल्यावर माझ्या डोक्यात घड्याळ बसलं। त्या 80 लाख लोकांपर्यंत रेल्वेचं चांगलं आणि वाईट दोन्ही कामं जे असतात ते पोहोचतात। एकीकडे युनिफॉर्म सिव्हिल कोड सारखा विषय उद्धव ठाकरे सोडणार नाहीयेत। आंबेडकरांनी खूप मोठा आरोप केलेला आहे, कदाचित तुमच्या वाचनात आला असेल की या निवडणुकीनंतर शिंदे आणि ठाकरे एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको। नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि आपण बघत आहात सत्ताकारण। सत्ताकारण या आमच्या विशेष कार्यक्रमात माझ्यासोबत नेहमी माझे जे मुंबईचे सहकारी असतात विशाल राजे, त्यांच्यासोबत मुंबईच्या आमच्या स्टुडिओमधून मी आज आपल्याशी बोलते। विशालजी, खूप खूप स्वागत। 4 टप्प्यातलं मतदान झालेलं आहे आणि एकंदर काय होईल, पश्चिम महाराष्ट्राकडे लक्ष होतं सगळ्यांचं। बारामतीमध्ये काय होईल, नितीन गडकरींच्या सीटचं काय होईल, पंकजा मुंडेंचं काय होईल, मराठवाड्यातली समीकरणं मराठा आंदोलनानंतर कशी बदलली असतील, हे सगळं झालं तरी मुंबई महत्त्वाची यासाठी आहे की उद्धव ठाकरे यांचा एक इथे प्रभाव आहे। महानगरपालिका वर्षानुवर्ष त्यांच्या हातात आहे आणि अशा वेळी मुंबईमध्ये नेमकं काय होतं हे बघण्याकडे म्हणजे सगळ्यांनाच उत्सुकता आहे त्याची। तुमच्याकडनं पहिला टेक की मुंबईमध्ये कशी समीकरणं बदलली आहेत आता, जेव्हा शिवसेना भाजपाबरोबर नाही आहे त्यावेळी। मुंबई महत्वाची एवढ्यासाठी आहे, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की 4 टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडली। या 4ही टप्प्यांमध्ये आपण जर विचार केला तर एक किंवा 2 सीट अशी होती जी ज्याला आपण म्हणजे काय म्हणू त्याला की खूप मोठी लढाई किंवा एक सेलिब्रिटी असलेला चेहरा, जसं म्हणजे पंकजा मुंडे असतील किंवा मग इकडे नवनीत राणा असतील, नितीन गडकरी असतील किंवा इतर बारामतीतली सीट ही सगळ्यात जास्त हाय प्रोफाईल लढत होती। मुंबईमधल्या 6च्या 6 जागा ज्या आहेत, मला असं वाटतं या हाय प्रोफाईल जागा आहेत, कारण हे सगळे जे चेहरे आहेत हे कुठेतरी बातम्यांमध्ये असलेले चेहरे आहेत, कुठेतरी राज्याचं नेतृत्व करणारे चेहरे आहेत, कुठेतरी एक देश पातळीवर यांची दखल घेतल्या जाणारे असे 6च्या 6 मतदारसंघांमधले उमेदवार आहेत। गेल्या वेळेचे खासदार पण आहेत, बरोबर, जे 6 जण। हा जो ट्रेंड म्हणजे मुंबईतला यावेळेचा एक बदलताना बघायला मिळतोय, तो म्हणजे जे लोक सोबत होते ते आज विरोधात आहेत, जे विरोधात होते ते सोबत आहेत। हा सगळीकडचाच ट्रेंड यावेळेचा महाराष्ट्रभरातला होता, तो ट्रेंड प्रकर्षाने इथे जाणवतोय। 6 मतदारसंघांचा जर विचार केला तर काल आपण जर बघितलं तर पंतप्रधानांनी इथे रोड शो केलेला आहे, पुन्हा उद्या त्यांचा सभा आहेत मुंबईमध्ये, हे आपल्याला दिसतंय। आणि कुठेतरी महायुतीकडून पूर्ण ताकद लावल्याचा प्रयत्न इथे जो होतोय, तर तुम्ही एक सीट मुंबईचं कसं बघता? नाही, सगळ्या ज्या सीट आहेत मुंबईच्या, या मी जसं आधी म्हटलं तसं सगळे सेलिब्रिटी आहेत किंवा खूप हाय प्रोफाईल नेते आहेत, ज्यांचा देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो किंवा ज्यांची दखल घेतली जाते। दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसेना जी मुंबई बेस आहे, त्या शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे गटाचा एक अस्तित्वाचा प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने तयार झालेला आहे। राष्ट्रवादीचा ज्या पद्धतीने बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा प्रश्न होता, म्हणजे बारामती कोण जिंकतं याच्यावर कोण राष्ट्रवादीचा नेता हे ठरणार आहे, तसं मुंबई कोण जिंकतं याच्यावर शिवसेनेचा नेता कोण हे ठरणार आहे। म्हणजे एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड हे यशस्वी होते आहे किंवा नाही हे ठरेल ते मुंबईच्या या 6 जागांच्या निकालावरून, किंवा त्यांच्या ठाणे आणि कल्याण या 2 जागा जर गृहीत धरल्या आपण तर म्हणजे या सगळ्या 8 जागांवरून आपल्याला ते लक्षात येईल। दुसरी गोष्ट एक त्याच्यामध्ये अशी आहे की काल पंतप्रधानांनी काल रोड शो केला, त्या रोड शो नंतर अचानक माहोल बदलायला सुरुवात झाली। सगळ्या ठिकाणी बॅनर्स, पोस्टर्स आणि एक निवडणुकीचं जे वातावरण आहे ती वातावरण निर्मिती झाली। जेमतेम आता 2 दिवस राहिलेले आहेत, उद्या प्रचार संध्याकाळी संपेल, परवा संपेल, उद्या सभा आहेत दोघांच्या पण, म्हणजे शिवाजी पार्कला यावेळी सगळ्यात पहिल्यांदा राज ठाकरे कोणासोबत तरी व्यासपीठ शेअर करतील असं एक अभूतपूर्व चित्र पाहायला मिळणार आहे। म्हणजे जे लोक भाषणांचे दर्दी आहेत किंवा ज्यांना राजकीय भाषणं ऐकण्याची आवड आहे, अशा लोकांना उद्याची ती सभा एक महत्वाची असेल। या सभेला प्रत्युत्तर म्हणून लगेचच उद्धव ठाकरेंची सभा होईल किंवा
टायमिंगचं कसं खेळ केला जाईल माहिती नाही आहे. की उद्धव ठाकरेंची सभा झाल्यानंतर मग इकडली शिवाजी पार्कची सभा होईल पंतप्रधानांची, की पंतप्रधानांची झाल्यानंतर मग उद्धव ठाकरेंची होईल, हे तो टायमिंगचा कसा खेळ साधला जाईल याच्यावर डिपेंड आहे. दुसरा एक विषय असा आहे की या 6 मतदारसंघांमध्ये म्हणजे आपण ज्यावेळी ऑफ कॅमेरा आपण बोलत होतो त्यावेळी पण मी एक विषय असा मांडला होता की ही जी लढत आहे ही 1 to 1 झाली, 1 to 1 फाईट आहे. अगदी कुठेही तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख होत नाही, कुठेही प्रचारामध्ये तो व्यक्ती दिसत नाही, कुठल्याही पक्षाची चर्चा होत नाही. मग तो MIM असेल, वंचित आघाडी असेल, समाजवादी पक्ष असेल किंवा इतर कुठलाही पक्ष असेल किंवा बंडखोर असतील, या लोकांची चर्चा होत नाही. 1 to 1 फाईट मध्ये थेट म्हणजे ज्यांना अस्तित्व टिकवायचं आहे आणि ज्यांची अस्तित्वाची लढाई आहे, म्हणजे आम्ही आहोत किंवा आमची ताकद आहे हे ज्यांना दाखवायचं आहे, अशीच ती फाईट आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविरोधामध्ये 3 ठिकाणी शिंदे गटाचे कॅन्डिडेट लढतात आहे. ही लढत जी आहे ही पण म्हणजे त्यांचे एकेकाळचे सहकारी आज विरोधक अशा पद्धतीने ती होते आहे. तर मतदारांचा कौल तर आपण सांगू शकणार नाही आताच, पण शेवटी एकंदर म्हणजे निवडणुकीचा वातावरण तयार झालाय, निर्मिती झाली आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत जे आपण दैनंदिन वृत्तपत्रामध्ये आपण घेतो आहोत. आपण अगदी जर सीट वाईज बघितलं तर पियुष गोयल यांची जी लढत आहे ती खूप लक्षवेधी असणार आहे. तसं म्हणायला गेलं तर प्रत्येक लढतीतली लक्षवेधी असं म्हणायला पाहिजे, कारण उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड आहेत. पण वर्षा गायकवाड यांनी लोकसभा नाही लढवलेली. या पियुष गोयल यांच्या विरोधात सुद्धा जे उमेदवार आहेत त्यांनी पण लोकसभा लढवलेली नाहीये भूषण पाटील यांनी. पण स्थानिक आणि बाहेरचा असे मुद्दे काढून भूषण पाटलांचं एक जर आपण हे बघितलं ना, म्हणजे उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल ज्या ठिकाणी लढतात आहे, पियुष गोयल आणि भूषण पाटील यांच्यामधला जर आपण काही मुद्दे जर घेतले प्रचाराचे, त्याच्यामध्ये एक तर तुम्ही म्हणालात तसं लोकल म्हणजे जो स्थानिक आणि बाहेरचा हा एक मुद्दा आहे. दुसरा एक भाषिक वाद जो आहे की मराठी वर्सेस हिंदी, हा एक वाद तिथे तयार केला गेला म्हणा किंवा तो तयार झाला. त्यात राजकारण आहे शेवटी, त्याच्यामध्ये कुठेतरी ते प्रयत्न केले जातात. तो एक वाद झाला. दुसरं असं आहे की भूषण पाटील हे नवीन कॅन्डिडेट आहे, अगदी म्हणजे कोरी पाटी ज्याला आपण म्हणतो असे आहेत. तिथला त्यांचा जनसंपर्क चांगला आहे, शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे. आणि हे सगळं असताना एक काँग्रेसमध्ये तिथे ना उत्साह तयार होण्याचं कारण हे आहे की एका सामान्य कार्यकर्त्याला मिळालं. म्हणजे आतापर्यंत काय झालं होतं की अरे हा आमचा नेता आहे मग यालाच तिकीट मिळणार आहे, किंवा हा अमुक एका पक्षातून आला आपल्याकडे आला त्याला तिकीट मिळालं, असं एक जे थोडंसं वातावरण जे होतं काँग्रेसमध्ये ते भूषण पाटलांच्या उमेदवारीमुळे थोडं त्या मतदारसंघामध्ये पुसण्याचं काम झालंय. त्याचबरोबर पियुष गोयल हाय प्रोफाईल नेते आहेत, त्याच्यात वादच नाही. म्हणजे कॉर्पोरेट्समध्ये किंवा CA असतील किंवा इतर उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, यांच्यामध्ये त्यांचा खूप प्रभाव आहे. पण हा प्रभाव सर्वसामान्य मराठी मतदारांवर तो कितपत ते बिंबवू शकतात याच्यावर त्यांचं बऱ्यापैकी गणित जे आहे ते अवलंबून. स्थानिक नेत्याला कनेक्ट म्हणजे लोक असणे हा एक महत्वाचा मुद्दा मानला जातोच. तसे ते मुंबईतलेच आहेत. म्हणजे स्थानिक म्हटल्यानंतर कसं आहे की ते काही फार त्यांचा जन्म मुंबईतला आहे, त्यांचा जन्म मुंबईतला आहे, शिक्षण मुंबईतला आहे, परंपरा म्हणजे घराण्यात राजकीय सगळं आहेच. म्हणजे त्यांचे वडील वेद प्रकाशजी गोयल ते भारतीय जनता पार्टीचे खजिनदार होते, आई 3 वेळा आमदार होत्या. म्हणजे राजकारण त्यांचं कुटुंब मुंबईला नवीन नाहीये. नवीन नाही आहे. आणि त्यांनी शेवटी कसं आहे मंत्री, केंद्रीय मंत्री होते. काम करत असताना केंद्रीय मंत्री हा काही बघत नाही की माझा मतदारसंघ आहे किंवा माझा स्टेट आहे किंवा माझा जिल्हा आहे. ते सगळीकडे सगळ्या लोकांना मदत करण्यासाठी म्हणूनच ते एकदा निवडणूक आटोपल्यानंतर असतात. त्या माध्यमातून त्यांनी बरेचशी कामं त्या मतदारसंघामध्ये सुद्धा केलेली आहेत. आणि रेल्वे हा सगळ्यात मोठा इश्यू जो आहे मुंबईचा, रेल्वेचा तर त्यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे चेहरा मोहरा बदलून गेला. वंदे भारत सुरू झाली. मुंबईच्या लोकलचा किती मोठा म्हणजे सगळा विकास झालेला आहे, स्टेशन्स आणि हे सगळे. याचा साकल्याने विचार झाला तर बिलकुल. आणि तो मुंबईकर करतो. म्हणजे मुंबईकरांचं कसं आहे की 80 लाख लोक रोज ट्रेननी ट्रॅव्हल करतात असा एक आकडा आहे. तर त्या 80 लाख लोकांपर्यंत रेल्वेचं चांगलं आणि वाईट दोन्ही कामं जे असतात ते पोहोचतातच. तर त्यातून ते सरकार जज करतात. उज्ज्वल निकमांची लढत कशी होईल? कारण एक सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम हे सगळ्यांना माहिती असणं, 26/11च्या हल्ल्याशी त्यांचा कसाबला फाशीवर चढवण्याच्या संदर्भातला त्यांचा एक महत्वाचा तिथे भूमिका असणं आणि लोकांची कनेक्ट की पूनम महाजनांना डावलून उज्ज्वल निकमांना का आणलं असं पण. त्या मतदारसंघामध्ये एक गंमत अशी आहे
की सुरुवातीला उज्ज्वल निकम हा चेहरा भाजपनी प्रोजेक्ट केला. उज्ज्वल निकमांना त्या मतदारसंघामध्ये ओळखणारे म्हणजे वैयक्तिक ओळखणारे. उज्ज्वल निकम सगळ्यांनाच माहिती होय. आहेत. मुंबईच्या बॉम्बस्फोटामुळे किंवा कसाबच्या फाशीमुळे सगळ्यांना ते माहिती आहेत. पण वैयक्तिक जो कॉन्टॅक्ट जो असतो तो उज्ज्वल निकमांचा नाहीये. एक तर मुळात उज्ज्वल निकम हे जळगावचे आहेत, होय. म्हणजे खानदेशातले आहेत. खानदेशात मुंबईत आले ते आणि इथे त्यांनी कायद्याचं व्यावसायिक कारणासाठी आले. व्यावसायिक कारणासाठी आले, नोकरीसाठी आले किंवा इतर. आणि हेच कारण जे आहे हे काँग्रेसनी फार छान, म्हणजे त्या दिवशी वर्षा गायकवाड आपल्याकडे आल्या होत्या. वर्षा गायकवाडांनी एक खूप छान वाक्य वापरलं. त्या म्हणाल्या की उज्ज्वल निकम हे सरकारी वकील आहेत, हे कोर्टातले वकील आहेत आणि मी जनतेची वकील आहे. तर ही जी लाईन आहे ना, ही लोकांना अपील होणारी लाईन आहे बऱ्यापैकी. दुसरा एक विषय असा आहे की काँग्रेसने गेल्या काही दिवसांमध्ये एक हे केलं की कसाबला झालेली फाशी ही काही उज्ज्वल निकमांची देशभक्ती नव्हती. उज्ज्वल निकमांनी व्यावसायिक त्यांच्या भूमिकेतून त्यांनी तिथपर्यंत तो खटला लढला. त्याच्या अगेन्स्ट सरकारने त्यांना मानधन दिलेलं आहे. त्याच्यामुळे ती काही फार देशभक्ती वगैरे असं नव्हतं. आम्ही त्यांना नियुक्त केलं होतं. ही लाईन काँग्रेसने घेतलेली आहे. मला असं वाटतं की जे कुंपणावरचे वोटर असतात त्यांना ही कदाचित अपील होऊ शकेल. पण त्या मतदारसंघाचा जर एक विचार केला तर त्या ठिकाणी जे उच्चभ्रू मतदार आहेत त्यांना तिथे चेहरा हा मोदींचाच आहे किंवा चेहरा हा देवेंद्र फडणवीसांचा आहे. तिथे उज्ज्वल निकम किंवा वर्षा गायकवाड किंवा अजून तिथे कोणी हा तिथे तो चेहरा असू शकत नाही. त्या ठिकाणी उच्चभ्रू मतदार जे आहे, कारण तो मतदारसंघ जो आहे ना त्याला खूप दोन हे आहेत, म्हणजे दोन टोकं म्हणता येतील. एकीकडे अगदीच खूप झोपडपट्टी आणि सगळा हा भाग आहे आणि दुसरीकडे सगळे फिल्म स्टार्स आणि उद्योजक आणि मोठे मोठे हे. तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं की उज्ज्वल निकमांना बऱ्यापैकी सोपं आहे. दुसरं एक वर्षा गायकवाडांचा प्रॉब्लेम हा झालाय की त्या धारावीतले आमदार आहेत, म्हणजे त्यांच्या मतदारसंघामध्ये धारावी येते. बरोबर. एकनाथ गायकवाड जे होते त्यांचे वडील, ते पण त्यांचा त्या दक्षिण मध्य मुंबईवर चांगला प्रभाव होता. त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी न देता त्यांना इकडे दिली आहे, म्हणजे त्यांचा मतदारसंघ सोडून उत्तर मध्यमध्ये. त्याच्यामुळे थोडंसं त्यांना म्हणजे अगदी शून्यापासून सुरुवात करावी लागेल असं दिसतंय. अरविंद सावंत आणि जिंकवून आणणं हो हे फार प्रतिष्ठेचं असं असणार आहे. दक्षिण मुंबई आहे, अगदी दक्षिण मुंबई हा तसाही म्हणजे खूप प्रतिष्ठित मतदारसंघ आहे. आपण जिथे बसलेलो आहे तो पण दक्षिण मुंबईतच येतो. दोन्ही उमेदवार आपल्याकडे येऊन गेले, आपल्याशी गप्पा मारून गेले, आपण त्यांना अनेक प्रश्न विचारले. अरविंद सावंत हे कट्टर शिवसैनिक आहेत. यामिनी जाधव या पण कट्टर शिवसैनिक आहेत. यामिनी जाधवांचं म्हणणं असं होतं की मी पक्ष बदललेला नाही, मी अजूनही शिवसेनेत आहे. आणि अरविंद सावंतांची शिवसेना जी आहे ती भाजपवाले म्हणतात तशी ती नकली शिवसेनेमध्ये ती सध्या, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये ते आहेत. अरविंद सावंतांचं काम जर पाहिलं आपण तर ते इतके म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ते या सगळ्या मतदारसंघामध्ये होते. पण त्याचबरोबर यामिनी जाधव आणि यशवंत जाधव ह्या दोघांनी पण खूप चांगल्या पद्धतीने या भागामध्ये काम केलेलं आहे. फरक एवढाच आहे की जाधव दाम्पत्य जे आहे ते एका मतदारसंघापुरतं, म्हणजे विधानसभा एका मतदारसंघापुरतं काम करत होते. अरविंद सावंतांचं काम हे लोकसभा मतदारसंघापुरतं होतं, म्हणजे वाईड हे होतं, कारण त्यांची भूमिका ती होती. आरोपाचा एक विषय निघाला होता, ते दोघेही जण आले त्यावेळी की तुमच्यावर आरोप झाले. तर दोघांचंही म्हणणं हे होतं की आमच्या दोघांवरही आरोप आहेत. ईडीनी केलेले आरोप जे आहेत किंवा तपास यंत्रणांनी इतर काही जे काही आरोप केलेले आहेत ते आमच्या दोघांवरही आहेत. म्हणजे प्लस मायनस हे जे मुद्दे आपण जर विचारात घेतले की कोणाकडे प्लस आणि कोणाकडे मायनस, तर हे तुल्यबळ लढत मला तरी दिसते आहे. यामिनी जाधवांची जी एक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, विजिगीषू वृत्ती जी आहे, म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये आपण एक संघर्ष करायचा, लढायचं, त्या लढणाऱ्या महिला आहेत. बऱ्यापैकी महिलांचं एक संघटन पण त्यांच्याकडे आहे. भायखळ्यातले प्रश्न असतील किंवा इतर दक्षिण मुंबईतले त्यांचं काम असेल ते पण लोक बघतात. आणि त्यांचं ना एक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम आहे. म्हणजे अरविंद सावंतांचं त्या भागामध्ये थोडंसं जरा तिथे ते मायनस वाटतात, यामिनी जाधव तिथे प्लस वाटतात. पण म्हणजे आहे ती काटेकी टक्कर ज्याला म्हणतो आपण तशीच त्या ठिकाणी नेहमी पडतो. म्हणजे आता खास करून तो शरदचंद्र पवार गटाची राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना याच्याबद्दल की लोकांची एक पक्ष म्हणल्यानंतर मसल मेमरी असते. म्हणजे कितीही चिन्ह काही फार महत्वाचं नाही असं म्हणलं तरी सुद्धा
ज्या सगळ्याच या मतदारसंघामध्ये आम्ही वैयक्तिक जेव्हा फिरलो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की काही जणांनी सांगितलं अरे कमळाचं चिन्ह नाही म्हणजे मोदींचा उमेदवार नाही का म्हणून बाहेर आलेले पण होते. तसं मला तुतारीला मत द्यायचं होतं पण राष्ट्रवादी म्हटल्यावर माझ्या डोक्यात घड्याळ बसले म्हणून बटन दाबणारे लोक होते. म्हणजे हा सुशिक्षित वर्ग कदाचित विचार करून जाईल पण जो वर्ग अगदी सुशिक्षित नाहीये आणि ज्याच्या मनात ते चिन्ह कुठेतरी ठसलेलं असतं असा गोंधळ होऊ शकतो असं वाटतं काही ठिकाणी. मुंबईमध्ये तसा गोंधळ इतक्या मोठ्या प्रमाणात होईल असं वाटत नाही. चिन्ह पोहोचवलेलं चिन्ह पोहोचवलेलं आहे बऱ्यापैकी म्हणजे मशाल आणि तुतारीवाला माणूस तर तुतारीवाला माणूस तर नाहीच इथे मुंबईमध्ये. मुंबईत मशाल आहे आणि पंजा आहे. म्हणजे सांगते की उदयनराजे म्हणाले की शरद पवार हे 3.5 जिल्ह्याचे नेते आहेत तर जे नेहमीच त्यांच्याबद्दल पवारांबद्दल म्हणलं जातं तसं राष्ट्रवादीचं अस्तित्व मुंबईत म्हणजे अशा इलेक्टोरल ह्या दृष्टीने नाहीये. काय झालं राष्ट्रवादीनी सुरुवातीला प्रयत्न केले की इथे आपल्याला एक मतदारसंघ मिळावा पण त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे 2 नेते एकाच वेळी मी कालच एका नेत्यांशी पण बोललो तर ते दोघही जण प्रयत्न करत होते आपल्याला उमेदवारी मिळावी. त्यातल्या एका नेत्यांनी उद्धव ठाकरेंची कास धरली आणि त्यांनी उमेदवारी मिळवून घेतली. तर त्याच्यामुळे राष्ट्रवादीचं त्या ठिकाणी प्राबल्य असताना पण त्यांना उमेदवार देता आला नाही. दुसरी गोष्ट एक काय झाली या सगळ्या निवडणूक प्रक्रियेची सुरुवातीपासून मी एक जे बघतोय त्याच्यामध्ये शरद पवारांनी थोडस एक पाऊल मागे ठेवलेलं आहे. म्हणजे शिवसेनेला पुढे करायचं त्यांची इच्छा तर ही होती की काँग्रेसनी पण इतक्या जागा लढू नये म्हणजे काँग्रेसनी पण 2 जागा जर कमी केल्या तर त्या सुद्धा शिवसेनेला द्याव्या. याच्यामुळे त्यांनी थोडंसं जरा एक बॅकफुटवर राहून आणि शिवसेनेला त्यांनी पुढे केलेलं आहे कारण त्यांना माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये जसं तुम्ही म्हणालात 3.5 जिल्ह्याची पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीची निश्चित ताकद आहे पण इतर ठिकाणी जातीय कॅल्क्युलेशन्स असतील किंवा पक्षाचं रीच असेल हे राष्ट्रवादीचं तेवढं नाहीये. आपण महाराष्ट्रात जर फिरलो पूर्ण सगळीकडे मुंबईत तर तो फारच कमी आहे. त्याच्यामुळे मुंबईत ऍक्च्युली काय होतं की मराठा बेस राजकारण आहे किंवा मराठा बेस पार्टी आहे असं म्हटल्यानंतर मग थोडंसं मुंबईकर जो आहे तो जरा दुरावतो आणि ज्यांचे मतं आहेत मुंबईमध्ये तर त्या लोकांचं एक बघण्याचं हे दृष्टिकोन वेगळा आहे. जे लोक गावाकडे जातात मतदानाला त्यांचं एक वेगळं आहे. या चिन्हावरून एक मला किस्सा आठवला 99 मध्ये ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तयार झाली आणि त्यानंतर लगेचच प्रचाराला सुरुवात झाली आणि लगेच निवडणूक लागली त्यावेळी एका म्हणजे झोपडपट्टी असेल किंवा एका ग्रामीण भागामध्ये अतिशय मी गेलो होतो त्या ठिकाणी खूप मतं अवैध निघाले होते म्हणजे काहीतरी 1200-1500 मतं जे होते ते अवैध त्यावेळी बॅलेट पेपर होते आणि मग ते मतमोजणीच्या वेळी आम्ही लोक गेलो तिथे आणि बघितलं तर म्हटलं इतके कसे गेले. मग त्या गावामध्ये जेव्हा काही लोकांना भेटलो तर ते म्हणाले की आम्हाला सांगितलं होतं की घडी पे शिक्का मारला आणि दुसरा कोणीतरी एक उमेदवार होता तो आला म्हणजे अर्थात विरोधातला तो आला त्यांनी बॅलेट पेपरची घडी केली आणि त्यांनी सांगितलं की हा घडी पे शिक्का मारो ऐसा मारो तर त्यांनी ती घडी करून दाखवली बॅलेट पेपरची आणि त्याच्यावर शिक्का तर ते सगळे मतं जे होते ते इनव्हॅलिड झाले होते. तर असं पण ग्रामीण भागामध्ये असं पण एक हे होतं पण तो शहरामध्ये तेवढासा खेळ होईल असं वाटत नाही. बरोबर. गोविंदाचा परिणाम काही विशेष नाहीये. गोविंदाचा परिणाम काहीच नाही म्हणजे गर्दी गोळा करणं किंवा जे युथ आता तो गोविंदाच्या मागे असणारा युथ पण नाहीये. गोविंदांनी राम नाईकांना ज्यावेळी हरवलं त्यावेळी अनेक लोकांना आश्चर्य वाटलं होतं पण ते शेवटी सेलिब्रिटींची एक जी क्रेज असते त्याच्यामध्ये ते लोक निवडून येतात. राम नाईक आजही त्यांच्या आरोपावर एका ठाम आहेत की गोविंदाला दाऊदनी मदत केली होती म्हणजे हा खूप गंभीर आरोप खरं तर राम नाईकांनी केला होता. त्याची हे व्हायला पाहिजे होती चौकशी पण आता आरोपांच्या कुठल्याच चौकशीचा काही फार गांभीर्याने कोणी घेत नाही. पण गोविंदाचा काही विशेष इफेक्ट नाहीये म्हणजे गर्दी गोळा करणं आणि त्या हुल्लडबाजी थोडीशी त्याच्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त काही असं वैचारिक जो मतदार आहे किंवा जो विचार करून जाणारा आहे त्याला फारसं हे होणार नाही. उरलेले मतदारसंघामध्ये एक राहुल शेवाळे आणि अनिल देसाईंचा तर तो पण शेवटी दोघही जण म्हणजे दोघही शिवसैनिक आणि दोघही कट्टर आणि त्या सगळ्या याच्यामध्ये दुसरा एक संजय दिना पाटील आणि मिहीर कोटेचांच्या तिथे पण उमेदवार बदललाय भाजपने. तर जुन्या याच्यामध्ये आता काय होईल आणि संजय दिना पाटलांनी पण पक्ष बदललाय म्हणजे काँग्रेस त्यानंतर राष्ट्रवादी आणि आता ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. तर आता लोक एक यावेळेचा ट्रेंड जो आहे ना म्हणजे तो आपण बोलायलाच पाहिजे त्या ट्रेंडमध्ये मुस्लिम मतं जे आहेत ते उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे आहेत.
होय. असं दिसतंय. हम्म. म्हणजे मुस्लिम नेते असतील, मुस्लिम कार्यकर्ते असतील, अगदी सामान्य मुस्लिम मतदार असेल, त्याला सुद्धा अचानक उद्धव ठाकरेंचा किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रेमाचं भरता आलेलं आहे. म्हणजे एकीकडे युनिफॉर्म सिव्हिल कोड सारखा विषय उद्धव ठाकरे सोडणार नाहीयेत हे माहिती आहे. त्यांनी जाहीर भूमिका घेतली आहे की बाळासाहेब ठाकरेंनी हा विषय मांडला होता आणि या विषयावर मी ठाम आहे. याचाच अर्थ की म्हणजे जो भाजपचा जो अजेंडा आहे याचा युनिफॉर्म सिव्हिल कोडचा, त्याच्यावर उद्धव ठाकरे पण त्याच लाईनला जातील. आणि हे माहिती असून सुद्धा मुस्लिम मतदार जे आहेत ते बऱ्यापैकी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे आहेत, आपण होऊन जातात आहे. काही ठिकाणी तर लोकांनी असं सांगितलं की आमच्याकडे फतवे निघालेले आहेत. आता ते खरं खोटं फतवा हा प्रकार जो आहे हा आता त्या तिथल्या एरियामध्येच जे लोक सांगतील त्यांनाच आपला विश्वास ठेवायला लागतो. पण अशा पद्धतीने पण हे झालंय की उद्धव ठाकरेंच्या पाठीशी शिवसेना आहे. पण जे वोट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, वोट कटवा जे लोक ज्यांना म्हटलं जातं किंवा जे मतदान डिवाइड करण्यासाठी आहे त्यांच्यावर अजिबात लोकांचा विश्वास नाहीये. म्हणजे MIM चे पण कॅन्डिडेट असतील किंवा वंचितचे असतील, कोणी परिणाम नाहीये. मुंबई झालं. फक्त आपण मुंबईवर जरी आज केंद्रित करणार असलो तरी श्रीकांत ठाकरेंच्या बद्दल नाही बोललं, सॉरी श्रीकांत शिंदेच्या बद्दल नाही बोललं तर ते बरोबर नाहीये. कारण ती एक सगळ्यांनी प्रतिष्ठापणाला लावलेली अशी सीट, 2 मतदारसंघात अगदी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा 2 मतदारसंघांमध्ये पडायला लागलेली आहे. एक आहे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आणि दुसरं आहे मुख्यमंत्र्यांचं जिथे निवासस्थान आहे ते ठाणे. त्याच्यामध्ये त्यांनी नरेश मस्केंना दिलेलं आहे. नरेश मस्केंच्या ऐवजी प्रताप सरनाईकांचं नाव ज्यावेळी सुरू होतं त्यावेळी असं वाटत होतं की पॉवरफुल कॅन्डिडेट असतील. नरेश मस्के हे त्या दृष्टीने थोडंसं जरा डावे वाटतात. पण काहीतरी कॅल्क्युलेशन्स असतील मुख्यमंत्र्यांचे, पण त्याच्याशिवाय एवढी प्रतिष्ठा अशी पणाला लावणार नाहीत. नरेश मस्के महापौर होते ठाण्याचे, त्याच्यामुळे त्यांचं पण राजन विचारेंसारख्या एका म्हणजे ज्येष्ठ म्हणा किंवा आणि ज्या आनंद दिघेंचं यांच्याकडे पण नाहीये तीच राजन विचारेंकडे आहे. म्हणजे सेम जे आपण म्हटलं ना की दोघंही कट्टर शिवसेनेवाले, तसंच सेम तिथे आहे ठाण्यामध्ये. पण काहीतरी कॅल्क्युलेशन्स असतील. आंबेडकरांनी खूप मोठा आरोप केलेला आहे, तो कदाचित तुमच्या वाचनात आला असेल की या निवडणुकीनंतर शिंदे आणि ठाकरे एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको. तर ह्या काही लढती जर पाहिल्या तर आंबेडकरांनी पण त्या लढतींचाच संदर्भ दिलेला आहे. त्याच्यामुळे आता राजकारण आहे, काही होऊ शकतं. पण ठाण्यातली लढत जरा म्हणजे रंगतदार होईल निश्चित. आणि श्रीकांत शिंदेची सीट तशी बऱ्यापैकी चांगली सुरक्षित आहे असं वाटतं. कारण काम आहे श्रीकांत शिंदे फाउंडेशनचं, त्यांचं यापूर्वी ते निवडून आलेले आहेत, तिथे काम आहे, संपर्क आहे. शिवाय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने तिथे सगळं उभं केलं ते काम, ते पण उपयोगी पडेल. आणि तसं एक तरुणांना घेऊन चालणारा नेता म्हणून पण श्रीकांत शिंदेकडे बघितलं जातं. थोडंफार आता कमी जास्त हे दोन्हीकडे आहे, पण विरोधातल्या ज्या उमेदवार आहेत त्या जरा नवख्या आहेत. म्हणजे दरेकर ज्या आहेत तर त्या जरा नवख्या आहेत. त्या मानाने श्रीकांत शिंदेचं एक चांगलं हे. आणि त्या ठिकाणी काय झालं की तिथे राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे ठाणे आणि कल्याण या 2 मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे त्याच्यासोबत भिवंडी पण, कपिल पाटील पण त्या दिवशी सांगत होते की मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत आहे. आणि मनसेचे कार्यकर्ते आपणहून कामाला लागले. मुंबईची मतदान जे आहे किंवा महाराष्ट्रातलं 5व्या आणि शेवटच्या टप्प्याचं जे मतदान आहे ते 20 तारखेला होणार आहे. 2 दिवसात प्रचार संपणार आहे आणि पंतप्रधान स्वतः इथे येऊन गेले. मुंबईमध्ये एक खूप मोठा रोड शो आपण बघितला आणि बऱ्यापैकी त्याला जी गर्दी होती लोकांची ती उत्स्फूर्त गर्दी होती. अशी गर्दी नेहमी वातावरण बऱ्यापैकी फिरवायला मदत ठरते. आणि आणखी सभा मुख्य पंतप्रधानांची इथे होणार आहे. त्याचं वैशिष्ट्य असणारे राज ठाकरे आणि पंतप्रधान हे एकत्र असतील आणि दोघंही फरडे वक्ते आहेत. काय त्यावेळी आतिषबाजी आपल्याला. आणि गंमत अशी आहे की म्हणजे त्या 17 तारखेच्या सभेचं मैदान जे बुक झालंय ते मनसेने केलंय. होय, म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखा विषय आहे. मला असं वाटलं होतं की त्या मैदानावरून पण कुठेतरी हे होईल की शिवाजी पार्क आम्हाला की तुम्हाला, असं एक म्हणजे 2 ठाकरेंमध्ये वाद होईल. पण तो काही होताना दिसला नाही. मला वाटतं मनसेने आधी अर्ज केला होता आणि नंतर मग शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटाने केला, म्हणून ते महापालिकेने त्यांना तिथे परवानगी दिली आहे. तर सत्ताकारण आपण आमच्या सोबत बघता आहात. तुमचा प्रतिसाद आम्हाला उत्साहवर्धक आहे.
निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा महाराष्ट्रातला सुरू आहे आणि या आणि अशा प्रकारची चर्चा आम्ही निवडणुकीनंतरही सुरू ठेवणार आहोत. या 1 जून पर्यंत जे मतदान शेवटच्या टप्प्यात होणार तेव्हा आम्ही अन्य राज्यांची चर्चा सुद्धा आपल्यापर्यंत घेऊन येऊ. तुमच्या कमेंट्स आम्हाला कळवायला विसरू नका आणि विशालजी तुम्ही नेहमी सोबत असता. धन्यवाद.